सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा चौघांच्या संयुक्त विद्यमाने आपण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयामध्ये एक पीक परिसंवाद आयोजित केलाय। विविध विषयांवर तज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, त्यांच्या शंकेचं निरसन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं। आपण चर्चेसाठी विषय निवडलाय शेवटचा विषय केळी लागवड। याविषयी आपले प्रश्न आहेत। प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर काकासाहेब माणगावे, सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय कोल्हापूर। माझं नाव विलास गणपती आतकर, राहणार आसूर, तालुका करवीर। काय माझा प्रश्न असा आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये शिवोशी केळीवर करपा पडतो आहे। शिवोशी 22 स्कोर, पुन्हा बरीचशी अशी आम्ही औषध मारतो पण करपा कंट्रोल येत नाही। यासाठी नवीन कुठलं औषध आहे का? विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला आपण केळीची लागवड करत असतो आणि लागवड झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये विशेषतः रिमझिम पाऊस असला, ढगाळ वातावरण असलं, दवधुक्याचा प्रॉब्लेम असला, तर त्या ठिकाणी हा करपा रोग किंवा त्याला आपण शिगाटोका रोग म्हणतो, पिवळा शिगाटोका, याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असतं। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं बऱ्याच ऊसाच्या क्षेत्राच्या मध्यभागी काही ठिकाणी केळीच्या बागा लावलेल्या असतात। त्यामुळं त्या ठिकाणी जे वातावरण जे आहे किंवा मायक्रो क्लायमेट त्याचं जे म्हणतो त्यातलं, त्यामुळं त्या ठिकाणी ह्या करपा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होतो। आणि त्यासाठी जी औषधं जी शिफारस करण्यात आलेली आहेत त्यामध्ये 22 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम किंवा ट्रायडेमॉर्फ 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये किंवा प्रोपिकोनेझॉल 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, आणि हे मिश्रण केल्यानंतर त्यामध्ये चांगल्या प्रकारचं स्टिकर मिक्स करायचं आणि त्याची जर फवारणी केली तर या ठिकाणी करपारोग बंदोबस्तामध्ये येऊ शकतो। माझा विश्वास गोपाळ अत्तिगरे, राहणार इरोडे खालचा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। केळीसाठी खत व्यवस्थापन कसं असावं? आता केळीला खत व्यवस्थापन करत असताना जैविक खतं, सेंद्रिय खतं, हिरवळीची खतं आणि रासायनिक खतं याचा समावेश या ठिकाणी झाला पाहिजे। आता ज्यावेळेला लागवड करतो त्यावेळेला 10 किलो शेणखत किंवा 5 किलो गांडूळ खत द्यायला पाहिजे। हिरवळीच्या खतामध्ये उडीद, मूग, धनच्या, ताग यासारखी पिकं फुलावर येण्या अगोदर ती गाडावीत। त्यानंतर जैविक खतामध्ये आझोस्पिरिलम 25 ग्रॅम आणि PSB 25 ग्रॅम हे लागवडीच्या वेळेलाच प्रत्येक झाडाला द्यायचं आहे। आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे त्यामध्ये 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश हे वाढीनुसार, पिकाच्या वाढीनुसार ही विभागून जर दिलं तर ह्या वाढी कोणत्या आहेत तर यामध्ये जर बघितलं लागवडीनंतर 30 दिवसांनी, लागवडीनंतर 75 दिवसांनी, लागवडीनंतर 120 दिवसांनी, लागवडीनंतर 165 दिवसांनी, लागवडीनंतर 210 दिवसांनी, लागवडीनंतर 255 दिवसांनी आणि लागवडीनंतर 300 दिवसांनी, अशा पद्धतीनं हा नत्राचा डोस जो आहे हा विभागून द्यायला पाहिजे। आणि जे स्फुरद आहे 40 ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट हे लागवडीच्या वेळेला एकाच हप्त्यामध्ये द्यायचं आहे। आणि पाला जे महत्त्वाचं कार्य या केळी पिकामध्ये गर्भधारणेसाठी करत असतं तर त्याची शिफारस करत असताना ते लागवडीच्या वेळेला आणि लागवडीनंतर 165 दिवसांनी, लागवडीनंतर 255 दिवसांनी आणि लागवडीनंतर 300 दिवसांनी असं 4 वेळा त्याची जर विभागणी केली तर केळीच्या बागेचं व्यवस्थापन चांगलं होऊन आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं। माझं नाव दत्तात्रय करबा मेटेल, राहणार गाडेगुंडवाडी, तालुका करवीर। केळीची जातीची व रोगाची, किडीची माहिती द्यावी। ते पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला किंवा उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर बसराई, श्रीमंती आणि ग्रँड9 ह्या जाती लागवडीसाठी या भागामध्ये योग्य आहेत। आता या जातीमधले रोग जर बघितले आपण, करपा मगाशी शिगाटोका तुम्हाला सांगितलेला आहे, पर्णगुच्छ सांगितलेला आहे किंवा शिगार एंड रॉट म्हणला आहे, जळका चिरूट म्हणतो आपण त्याला, आणि नंतर हार्ट रॉट म्हणजे पोंगासट, म्हणजे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य असे रोग या केळीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात। तर त्याचा वेळीच आपण जर बंदोबस्त केला तर आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं। माझे नाव सयाजीराव व्यंकटराव गायकवाड, राहणार हेरले, तालुका हातकर्णी, जिल्हा कोल्हापूर। केळीच्या रॅपनिंग व्यवस्थेबद्दल माहिती मिळावी। केळी पिकवत असताना केळीचा घड जो आहे पूर्ण पक्वतेच्या अवस्थेत काढायला पाहिजे। जर आपणाला जवळच्या बाजारपेठेत पाठवायचं असेल तर पूर्ण पक्वतेच्या अवस्थेत, लांबच्या बाजारपेठेत पाठवायचं असेल तर त्याच्या अगोदर पूर्ण पक्वतेच्या अगोदर 15 दिवस काढला पाहिजे। आता बाजारात मागणी जर असेल, बाजारभावाचा विचार करून बरेच शेतकरी काय करतात, वेगळ्या पद्धतीनं केळी पिकवत असतात। तर या ठिकाणी केळी पिकवत असताना एक
खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये आपण काय करायचे, केळीचे जे घड आहेत, केळीचे घड त्याच्या फण्या या वेगवेगळ्या करून त्या एकामेकावरती रचायच्या आहेत आणि रचल्यानंतर त्याच्यावरतीच केळीचा पाला तो त्याच्यावरती टाकायचा आहे आणि त्या खोलीच्या कोपऱ्याला आपल्या शेण्या असतात किंवा वेगळ्या प्रकारानं त्या शेण्या पेटवायच्या किंवा त्या खोलीमध्ये धूर करायचा आणि हा धूर केल्यानंतर पूर्ण खोली बंद करायची. कोणत्याही प्रकारची हवा त्या ठिकाणी जाता कामा नये अशा पद्धतीनं बंद करायची. जर थंडीचा कालावधी असेल, हिवाळ्यामध्ये हा पिरियड 48 तास ठेवावा, उन्हाळ्यामध्ये 18 ते 24 तास ठेवावा आणि त्यानंतर घड बाहेर काढून अशा उघड्यावरती ठेवल्यानंतर केळी 2 ते 3 दिवसात पिकायला चालू होतात. परंतु ती एकसारखीच पिकतील याची काही खात्री या पिकण्याच्या ह्याच्यामध्ये देता येत नाही. त्याच पद्धतीनं इथरेल जे फळ पिकवणारं संजीवक आहे त्याचं 1 लिटरला 1 मिली या पद्धतीनं त्याचं द्रावण करून त्याच्यामध्ये घड 2 मिनटं जर बुडवून ते पिकण्याला ठेवले तर दुसऱ्या दिवशीच त्या केळीच्या सालीचा रंग पिवळा व्हायला चालू होतो आणि ते केळ पिकून जाते. सर, माझं नाव नामदेव बाबुराव वाडेकर, राहणार नंदिया, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझा असा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा थंडीमध्ये केळीची घड अडकतात, उपाय सुचवा. आता विशेषतः महाराष्ट्रामध्ये काही वेळा कडाक्याची थंडीची लाट येत असते आणि तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली, काही वेळा 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं. त्यामुळं त्या केळफूल ज्यावेळेला बाहेर पडत असतात, गर्भधारणेचा कालावधी 6 महिन्याचा असतो. केळफूल खोडातून बाहेर पडत असताना त्याला 7 महिन्याचा कालावधी लागतो आणि घड बाहेर पडण्याचा कालावधी आणि बरोबर थंडी त्याच वेळा जर आली तर त्या ठिकाणी हा घड त्या ठिकाणी अडकतो. आणि म्हणून बागेमध्ये त्यावेळेला काय करायला पाहिजे, बागेमध्ये धूर करायचा थंडीच्या दिवसामध्ये, रात्रीच्या वेळा धूर करायचा. आणि दुसरा उपाय म्हणजे रात्रीच्या वेळेला बागेला पाणी द्यायचं आणि बागेच्या भोवती वारा प्रतिरोधक झाडांची जर लागवड केली तर थंडीची लाट थोडी कमी होते आणि घड बरोबर बाहेर पडतो. आणि विशेषतः घड अडकण्याचं दुसरं कारण आहे, पालाची जर कमतरता जर भासली, पालाची कमतरता भासली तरीसुद्धा घड अडकतो. म्हणून याचं नियोजन आपण व्यवस्थित जर केलं तर त्या ठिकाणी घड अडकणार नाहीत. धन्यवाद डॉक्टर साहेब. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की आम्ही कार्यक्रमाच्या मध्यंतरी मला असं वाटतं की आम्ही एक छोटीशी घोषणा केली होती की जो उत्कृष्ट प्रश्न विचारेल त्याला आपण एक बक्षीस ठेवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड समितीने फार मोलाचं कार्य केलेलं आहे, महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. तर निवड समितीमध्ये नेमकं कोण कोण होतं त्याविषयी मला वाटतं की इथे सांगणं गरजेचं आहे. सर्वप्रथम डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक मृदशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय कोल्हापूर, हे निवड समितीचे मध्ये एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यानंतर श्रीयुत विकास पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, ते या निवड समितीमध्ये होते. विकास पाटील साहेब, आपण सर्व लोक, मला माहिती आहे कोल्हापूरचे शेतकरी त्यांना ओळखतात. आणि त्यानंतर श्रीयुत उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर. निवड समितीमध्ये मोठी मोठी माणसं होती आणि अत्यंत मोलाचं, महत्त्वाचं, कठीण काम त्यांनी केलेलं आहे. मंडळी, ज्या शेतकऱ्यांनी सर्वोत्कृष्ट प्रश्न विचारले त्यांना आपण आता बक्षीस देणार आहोत. सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आत्मा आणि शासनाचं कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा पीक परिसंवाद आयोजित केला होता. या पीक परिसंवादामध्ये आपण सर्व लोक सहभागी झालात. सर्वप्रथम मला असं वाटतं की आपलेच आभार सर्वप्रथम मानले पाहिजे. माननीय कुलगुरू साहेब, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, मला खरंच मनापासून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर इथून 1 मिनिटसुद्धा हल्ले नाही आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला केलं आणि वेळोवेळी उत्स्फूर्तपणे ते उठले आणि त्यांनी काही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि विद्यापीठामध्ये जे संशोधन होत आहे त्याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा केली, माहिती दिली आणि खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांतर्फे, दूरदर्शनतर्फे. त्यानंतर आत्मा संस्था, त्यांनी
मोठा हिरहिरीने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली, विस्तार कार्याविषयी माहिती दिली. म्हणून आत्मा या संस्थेचे सुद्धा आम्ही आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग त्यांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला आणि मुख्य म्हणजे दुष्काळ परिस्थितीमध्ये शासनाच्या योजना एक अत्यंत संवेदनशील विषय आहे. याविषयी श्रीयुत विनयकुमार आवटे इथे स्वतः आले आणि त्यांनी आपले विचार व्यक्त केले, शासनाची योजनाची माहिती दिली. त्यामुळे कृषी विभाग जे आहे शासनाचा त्याचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि कृषी महाविद्यालय आणि प्राचार्य म्हणजे सहयोगी अधिष्ठाता पाटील साहेब यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण इथे आलात वेळेत वेळ काढून आणि या पीक परिसंवादामध्ये आपण जो सहभाग घेतला, प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार.